नमस्कार मित्रांनो. आजची जी आपली रानभाजी आहे ती आदिवासी भागातील खूप पूजनीय रानभाजी आहे. जेव्हा आपण या रानभाजीची पहिली भाजी करतो तेव्हा त्याला आपण जे आपले पूर्वज आहेत, जे आपलं कुलदैवत आहे, त्याच्यासाठी आपण याचे एक नैवेद्य चढवला जातो आहे आणि नंतर मग आपण ह्या भाजीला खायला सुरुवात करतो आहे. ही भाजी आदिवासी भागातील खूप लोकप्रिय आहेच, पण तशीच पूजनीय पण आहे. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश घुटे. आजच्या भटकंतीच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन रानभाजीची माहिती घेणार आहोत आणि ही रानभाजी आदिवासी भागातील खूप लोकप्रिय आहे. प्रत्येकाच्या घराघरात शिजलेली आहे, त्याच्यामुळे ही भाजी खूपच लोकप्रिय आहे. आत्ता ही भाजी रानामध्ये यायला सुरुवात झाली आहे, त्याच्यामुळे आपण आज ती भाजी आणायला रानात आलो आहोत. ही भाजी पाऊस पडायच्या अगोदर 15 ते 20 दिवस अगोदर उगवायला सुरुवात होते आणि ही भाजी पश्चिम महाराष्ट्र ते कोकणात खूप मोठ्या प्रमाणात आढळते. आदिवासी पाड्यामध्ये ही भाजीला खूप महत्त्व आहे आणि खूप प्रमाणात खाली जाणारी भाजी आहे ही. आजच्या आपल्या रानभाजीचं नाव आहे शेवळा. तर दाखवतोय मी तुम्हाला, बघू शकता तुम्ही. आत्ताच कोवळे कोंब यायला सुरुवात झाली आहे रानामध्ये. तर यांचा जो कालावधी आहे तो जास्त काळ राहत नाही, साधारण ते 20 दिवसामध्ये याची पूर्ण वाढ होते. ही भाजी शक्यतो एका ठिकाणी 2 ते 2पेक्षा जास्त प्रमाणात उगवते आणि याचे विशेष कारण म्हणजे आता मी तुम्हाला जो कान दाखवणार आहे आणि जे स्पष्टीकरण देणार आहे त्याच्यावरून तुम्ही समजू शकाल की एका ठिकाणी 2 किंवा 2पेक्षा अधिक का उगवते ते. तर पहिले आपण कांदासहित त्याला बाहेर काढूया आणि नंतर मग तुम्हाला त्याची मी सविस्तर माहिती देतोय आणि परत आपण त्याचा जो कांद आहे तो त्या ठिकाणी परत लावणार आहोत, कारण की आपल्याला पुढच्या वर्षी परत ह्याच ठिकाणी हे रानभाजी मिळणार. इथं बघा एक नवीन सोळा तयार होतोय. हा बघा, हा एक नवीन सोळा तयार होतोय. नमस्कार मित्रांनो, हा जो कांद आहे तो गेल्या वर्षी ह्या भाजीपासून तुटून वेगळा झालेला कांद आहे आणि त्याला एक नवीन कोंब आहे, लहानसं कोंब आलेलं आहे. तर वर्षानुवर्ष हा जो याचा मेन कांद आहे तो त्याचे छोटे छोटे कांद बाजूला सोडतो आहे आणि त्याच्यापासून नवीन रानभाजी उगवायला सुरुवात होते. तर प्रत्येक वर्षी ही जी भाजी आहे आणि तिचा जो कांद आहे तो मोठा होत जातो आहे. पावसाळ्यात त्याची वाढ होते आणि मग पुढच्या वर्षी एक मोठं आणि याच्यापेक्षा जाड रानभाजी इथं पाहायला भेटेल आणि तिची जी साईज आहे ती याच्यापेक्षा जाड असेल आणि वाढ पण याच्यापेक्षा थोडी मजबूत असेल, कारण जो आतला कांद आहे तो पूर्ण वाढ झालेले असेल आणि असे नवीन जे कांद आहेत त्या आजूबाजूला इकडे पसरतील. ह्या भागात आजूबाजूला असे लहान लहान कांद पसरतील आणि इथं आत्ता ह्या वर्षी आपल्याला ज्या 3 रानभाज्या दिसत आहेत, 1 2 3, तर पुढच्या वर्षी इथं आपल्याला जे त्यांचे उपकांद आहेत म्हणजे लहान लहान जे सोडलेले कांद आहेत, तर इथं आपल्याला 6-7 नवीन रानभाज्या पाहायला भेटतील. पण त्यांची साईज थोडी लहान असेल, कारण की त्यांना आत्ताची हा गेल्या वर्षी जो सोडलेला कांद आहे म्हणजे त्याच्यापासून वेगळा झालेला कांद आहे, त्याच्यामुळे याची साईज खूप लहान आहे आणि याला जे येणारे रानभाजी तिची पण वाढ खूप कमी होणार आहे, कारण याची जी कांदाची जी साईज आहे ती खूप लहान असल्याकारणाने जिचा तो वरचा पट्टा पण खूप लहान, म्हणजे उगवलेला भाग पण खूप लहान आहे. तर जेवढा मोठा कांद असेल तेवढी शेवळ्याची साईज आणि वाढ जास्त होते. तर ह्या भाजीचे काही फायदे आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत, कारण की बऱ्याचशा लोकांना ह्या रानभाजीबद्दलचे फायदे माहीत नाही आहेत. तर आज आपण त्या रानभाजीबद्दलचे फायदे तुम्हाला सांगणार आहोत. तर चला आत्ता आपण त्या रानभाजीविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, शेवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात, जीवनसत्व, त्याच्यामुळे आपल्या शरीराला पोषक आहार मिळतो आहे. ही भाजी पचायला हलकी असल्याकारणाने आपले जे पचनसंस्था आहे ती सुरळीत चालते आणि आपल्या पोटावरचे जे आजार आहेत ते काही प्रमाणात कमी होत आहेत. आणि ह्या भाजीमध्ये अँटीटॉक्स जास्त प्रमाणात असल्याकारणाने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि आपल्याला एक निरोगी जेवण देते.
आणि मुख्य म्हणजे ही भाजी चवीला खूप स्वादिष्ट आहे, अगदी मटणासारखी लागते. त्याच्यामुळे ग्रामीण भागात ह्या भाजीला खूप म्हणजे चवीने खातात आणि खूप मोठ्या प्रमाणात खातात. विशेष गुणधर्म म्हणजे आत्ता उन्हाळा चालू आहे, भरपूर प्रमाणात शरीरात हीट चालू आहे. तर ह्या भाजीचं सेवन केल्याने जे आपल्या शरीरातील उष्णता आहे ती नियंत्रित करण्याचे ही भाजी काम करते. तर तुमच्या आहारात ह्या भाजीचा समावेश नक्की करा. नमस्कार मित्रांनो, फायनली आपण आता अशा ठिकाणी पोचलो आहे तिथं आपल्याला तिन्ही प्रकारच्या भाज्या पाहायला भेटतील. म्हणजे लहानवाला सुळा पण पाहायला भेटेल, ज्या भाजीची पूर्ण वाढ झाली अशी भाजी पण पाहायला भेटेल. आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर जेव्हा ती सडायला सुरुवात होते, म्हणजे त्याची पहिली स्टेप काय असते, जेव्हा लहान असते तेव्हा कोंब असते आणि नंतर मग तिची पूर्ण वाढ होते आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर ती सडायला लागते. असं म्हणजे 3 स्टेप असतात. त्या पूर्ण 3 स्टेप मी तुम्हाला दाखवतो आहे. तर चला आता बॅक कॅमेरा करून मी तुम्हाला त्याची माहिती देतो आहे. बघा मित्रांनो, हा आत्ता जमिनीतून आलेला कोंब आहे, हा सुळा म्हणून. तर त्याची जी पूर्ण वाढ झालेली आहे ती बघा. आत्ता ह्या शेवळ्याची पूर्ण वाढ झालेली आहे. तर ह्या पद्धतीने तो दिसतो आहे आणि बघू शकता तुम्ही आजूबाजूला किती शेवळे आहेत ते. तर जो त्याचा मी सांगितल्याप्रमाणे जो त्याचा मुख्य जो कांद आहे त्याच्यापासून प्रत्येक वर्षी एक छोटा कांद वेगळा होतो आहे, लहान लहान. तर ते असे उपकांद म्हणून बाजूला उगवतात आणि त्याच्यापासून एक नवीन भाजी तयार होते. तर आजूबाजूला बघू शकता तुम्ही 15 तरी एकाच ठिकाणी रानभाजी मिळाले. आता तिची जी शेवटची स्टेप आहे, जेव्हा पूर्ण वाढ होऊन ती जेव्हा सडायला सुरुवात होते तेव्हा स्टार्टिंग त्याची ह्या पद्धतीने असते. बघू शकता तुम्ही, हा जो वरचा भाग आहे तो ओपन व्हायला सुरुवात झाली आहे. आता हा भाग पूर्ण संध्याकाळपर्यंत पूर्ण ओपन होईल आणि ह्याचा वास सुटायला सुरुवात होईल. हा जो भाग आहे याचा नंतर वास यायला सुरुवात होते आणि हळूहळू ही भाजी सडायला सुरुवात होते. म्हणजे ही पहिली स्टेप आहे भाजी सडायची. तर आता आपल्याला एकाच ठिकाणी चांगल्या प्रमाणात भाजी भेटले. तर आता आपण ती भाजी काढूया. आता आपण पूर्ण भाजी काढून घेऊया.
नमस्कार मित्रांनो, आज आपण मोठ्या भावासोबत भाजीसाठी आलेलो आणि आपल्याला बऱ्यापैकी मस्त भाजी मिळाली, बघू शकता तुम्ही. नमस्कार मित्रांनो, आजची रानभाजी कशी बनवायची ही पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. कारण ही भाजी घशाला खवखव करणार आहे जर आपण योग्य पद्धतीने शिजवली नाही तर आज मी ही भाजी कशी शिजवायची ते सांगणार आहे. सगळ्यात पहिले भाजी स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर त्याचे जे वरचे आवरण आहे ते पूर्ण काढून घ्यायचे. भाजी धुवून झाल्यानंतर असे पूर्ण लहान लहान कापून घ्यायचे. वरचं जे आवरण आहे ते पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि ह्या पद्धतीने पूर्ण लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत भाजीचे. जेवढे लहान कापता येतील तेवढे लहान कापून घ्यायचे. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, आपली भाजी कापून मस्तपैकी झालेली आहे, पूर्ण लहान लहान कापून झालेली आहे. आता ती भाजी बनवायची कशी याची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्ही ज्या माणसाकडून भाजी विकत घेतले त्या माणसाला थोडी म्हणजे विचारपूस करणं गरजेचे आहे. कारण कधीकधी जो विकणारा माणूस असतो तो त्या जुडीमध्ये एक पाला असतो, तो पाला ठेवायला विसरतो. किंवा काही ठिकाणी काकड म्हणून एक फळ आहे, रानफळ, ते पण ह्या भाजीमध्ये वापरलं जातं आहे. काही ठिकाणी कोकम वापरला जातो आहे. काही ठिकाणी चिंच, जी आपली चिंच आहे आंबट, ती पण वापरली जाते. तर असे म्हणजे वेगवेगळे पदार्थ ही भाजी शिजवताना वापरले जातात. त्याच्यामुळे आपल्याला जे योग्य सोयीचे वाटेल तो आपण टाकू शकतो. चिंच टाकू शकतो आहे, कोकम टाकू शकतो आहे, किंवा काकड असतो आहे. आणि जो भाजी विकणारा माणूस असतो आहे त्याच्याजवळ एक पाला असतो आहे, बोंडार म्हणून. बोंडार नावाचं झाड आहे, त्याचा जो कवळा पाला आहे तो या भाजीमध्ये टाकला जातो आहे. त्याच्याने ती भाजी पूर्ण जो खवखवपण आहे तो त्याचा नाहीशी होतो आहे. आणि शिजवताना जर तुम्ही कुकरमध्ये शिजवत असाल 4 ते 5 शिट्ट्या पूर्ण झाल्या पाहिजेत. त्याच्याने पूर्ण म्हणजे बारीक शिजून झालं पाहिजे. शिजल्यानंतर ते पूर्ण आपण चमच्याने घसटून घ्यायचं. जेवढं डाळीसारखं होईल तेवढं डाळीसारखं करण्याचा प्रयत्न करायचा आणि नंतर मग फोडणीला द्यायचं. भाजी एक नंबर टेस्टी होते आणि चवीला पण खूप आहे. तर आजचा आपला जो रानभाजीचा व्हिडिओ होता तो तुम्हाला कसा वाटला आणि आजची जी रानभाजीची माहिती आहे ती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. अशाच नवनवीन रानभाजीच्या माहितीसाठी आणि काही भटकंतीचे नवनवीन किस्से ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि तुमच्या भागात ही भाजी म्हणजे कशा पद्धतीने बनवतात ते कमेंट्स करून नक्की कळवा.